नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. राकेश हा अर्णवला म्हणतो की अर्णव, मला माहिती आहे तू ईश्वरीकडे जाऊन तिला सर्व सांगण्याचा प्रयत्न करशील, पण त्यामध्ये तुझा काहीही उपयोग होणार नाही. त्यावेळेस तू असं कर, आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं आहे ते सर्व तू विसरून जा. याच्यामध्ये तुझं भलं आहे. आपल्यामध्ये जे काही झालं आहे ते विसरून जा. तर अर्णवला काय करावे हे सुचत नसतं. त्याच वेळेस आपण पाहतो मामा हा ईश्वरीला फोन करतो आणि ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी म्हणते, मामा तुम्ही जर आता अर्णव सरांना फोन देणार असाल किंवा त्यांना बोलायला सांगणार असाल तर माझी तशी मुळीच इच्छा नाही आहे. मी त्यांच्याशी नाही बोलू शकणार. अर्णव देखील हे बोलणे ऐकत असतो आणि मामा हा अर्णवला सांगतो की ईश्वरीची तुझ्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही. त्यानंतर आपण पाहतो राकेशच्या सांगण्यावरून एक मुलगी ईश्वरीच्या बाबांना फोन लावते आणि ईश्वरीच्या बाबांना खोटे नाटे सांगते की तुमची ईश्वरी ही अर्णवला भेटायला गेली आहे. आणि त्याच वेळेस अर्णवच्या बाबाला देखील हे ऐकल्यानंतर ईश्वरीचा खूपच राग येतो. तर इकडे आपण पाहतो राकेश हा त्या मुलीवर खूपच खुश होतो आणि बोलतो, आता पुढे काय करायचं आहे हे मी तुला सांगतो, हे माहीत आहे ना तुला. तेव्हा ती मुलगी म्हणते, हो. हे देखील बोलते की मला सगळं माहिती आहे. आणि राकेश हा हसू लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये राकेश हा कशा प्रकारे अर्णवच्या विषयी ईश्वरी व तिच्या बाबाच्या मनामध्ये द्वेष निर्माण करणार हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.